महाराष्ट्र के न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर दक्षिण तालुका के मंदरीप गांव परिसर में बसे बरूर गांव में एक आयुर्वेदिक दवाखाने में चल रहा है कोरोना पेशेंटों का इलाज, ऐसा गांव के नागरिकों का कहना। हर रोज कर्नाटक और महाराष्ट्र के कई शहरों से तकरीबन 200 से 250 पेशेंट आते हैं यहां पर अपने इलाज के लिए। खबरदारी न लेकर इलाज होने से बढ़ रहे हैं गांव में कोरोना के मरीज, ऐसा भी नागरिकों का दावा। जब हम इस बात की पड़ताल के लिए बरूर गांव पहुंचे तो वहां हमें दिखाई दिए कई पेशेंट। हॉस्पिटल के बाजू में ही एक वार्ड में हमें कई पेशेंटों को सलाइन लगाते हुए दिखाई दिया। इसके बाद हमने वहां के डॉक्टर से की बात। उनका दावा था कि यहाँ कोरोना के मरीज नहीं हैं, हम छोटी मोटी बीमारियों का कर रहे हैं इलाज। तो हमारा प्रश्न, छोटी मोटी बीमारियों के इलाज के लिए क्यों लगती है सलाइन की जरूरत? हमारा दूसरा प्रश्न, क्या सलाइन लगाने वाले उन लोगों के पास डिग्रियां हैं? हमारा दूसरा प्रश्न, क्या सलाइन लगाने वाले उन नर्स या कंपाउंडरों के पास है डिग्रियां? क्योंकि गांव के लोगों का दावा, इसमें से कई लोग ये 5वीं पास या 7वीं पास के हैं कर्मचारी। जब हमने वहां के कर्मचारी से की बात तो उसने समय को पहले तो कंपाउंडर बताया, मगर जब बाहर आकर हमसे हुज्जतबाजी करने के बाद उसने अपने आप को ड्राइवर बताया। हमारा तीसरा प्रश्न, मरीजों को दी जाने वाली हमने ऐसी कई दवाइयां देखी हैं जो कि है फेफड़ों से संबंधित, जो कि दिखाई देते हैं कोरोना के लक्षण। तो क्या यहाँ पर चोरी छुपे नहीं हो रहा है कोरोना के मरीजों का इलाज? कोरोना के इलाज के लिए जहां पर लोगों को बड़े हॉस्पिटलों में 8 से 10 लाख रुपए तक देने पड़ रहे हैं, अगर यहां कम पैसों में इलाज होता है तो सरकार देना चाहिए इस हॉस्पिटल को मान्यता। मगर क्या ये इलाज करते वक्त इन लोगों को नहीं लेना चाहिए खबरदारी के उपाय, जिसकी वजह से गांव के लोगों में न फैले कोरोना? बरूर जैसे एक छोटे से गाँव में आज के वक्त में है 80 मरीज। क्या ये मरीज बढ़ने की संख्या इस हॉस्पिटल की वजह से नहीं हो रही है? गांव के लोगों का ये भी दावा है कि बरूर के ग्राम पंचायत पर है इन्हीं डॉक्टर साहब का वर्चस्व, जिसकी वजह से लोग खुलकर नहीं बोल पाते। राजकीय तौर पर भी है इन डॉक्टर साहब का बड़ा दबदबा, जिसकी वजह से यहाँ के दवाखाने पर है प्रशासन का दुर्लक्ष्य। हॉस्पिटल के बाजू में रहने वाले एक व्यक्ति ने इसी भय से छोड़ा है गांव, ऐसा भी लोगों का दावा। बरूर जैसे एक छोटे से गांव में आज के वक्त में है 80 मरीज। क्या ये मरीज बढ़ने की संख्या इस हॉस्पिटल की वजह से नहीं हो रही है? जिला अधिकारी, जिला आरोग्य अधिकारी और प्रशासन के लोगों को क्या नहीं देना चाहिए यहाँ पर लक्ष्य? अगर अभी तक आपने हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब जरूर कीजिए और देखिए पूरी रिपोर्ट महाराष्ट्र का न्यूज चैनल पर। आम्हाला बातमी आली पण मी कुठे येत नाही सर। गावाच्या लोकांची तक्रार आली आमच्यापर्यंत तर कोविड मी काय म्हणतो, गावाचे ग्रामसेवकाचं असं म्हणणं आहे की त्यांनी तुम्हाला नोटीस दिलं आहे तरी हे पेशंट भरती करून घेऊ नका, तरी पण तुमचा दवाखाना अजून चालू आहे असं गावाचा ग्रामसेवक म्हटलं। आपलं नाव काय सर? बसवराज। आपण कोण आहे तर? पेशंट असिस्टंट। हां, असिस्टंट काय आहे? असिस्टंट डॉक्टर आहे का? नाही, असिस्टंट डॉक्टरांचं बाजूला असतं। असिस्टंट डॉक्टरांचं काय, तुम्ही काय आहे तुमच्याकडे? कंपाऊंडर आहे। कंपाऊंडर काय तुमच्याकडे असली पोस्ट आहे, काय पदवी आहे तुमचं? कंपाऊंडर झालेलं आहेत का? चालतं। तुम्ही कसं आलो? तुम्ही दवाखान्यात स्टाफ आहे का? मी बघा BSc नर्सिंग आहे, मी इथं प्रॅक्टिसला आहे, माझं कुठलाही काही प्रॉब्लेम नाही। मेडिकल आहे का? तुम्ही कसं आलो ते सांगा, फक्त एवढंच सांगा तुम्ही कसं आलो। तुम्ही स्टाफचीच माणूस आहे ना? नाही सर, ड्रायव्हर विचारा। स्टाफचीच माणूस आहे तुम्ही? ड्रायव्हर आहे सर, स्टॉपचं वेगळं असतं। नाही, तुम्ही मी त्यावेळी आज तुमची शूटिंग घेतलं, तुम्ही स्टॉपचे म्हणून सांगितलं होतं। स्टॉप म्हणजे ड्रायव्हर, तुम्ही कंपाऊंडर आहे म्हणून सांगितलं, माझ्यापाशी शूटिंग आहे ते।
सगळं स्टॉप आले म्हणजे कोविड-19 पेशंट ऍडमिट करून घेतात. घेतलेत का? तुमच्यापाशी पुरावा आहे का? पाहणार सगळे हां, ते कोविड पेशंटच आहे असं तुमच्यापाशी? कोविड पेशंट एक पण ह्याच्यात निघाला तर मी विचारेन. यांना अधिकारी लोकांनी यांना नोटीस पण दिलेला आहे. हां, ग्रामपंचायत लोकांनी नोटीस पण दिलेलं आहे यांना. कोणत्या अधिकाऱ्यांनी दिलंय? त्यांना नोटीस नाही, त्यांना घ्यायची काळजी आहे हे ते नोटीस पण. आहे, फक्त घ्यायची काळजी. गावातल्या चौघ्या डॉक्टरच्या नावाला आलेलं पत्र आहे ग्रामपंचायत. हं, तरी पण एक पेशंट ऍडमिट करून घेतात. हं, कोविडचा सगळे तो खोकला येतात, सगळे पेशंट येतात. हं. सगळ्या गावामध्ये इथं एक पेशंट आल्यापासून इथं गावामध्ये पेशंट वाढलेले आहेत. गावामध्ये सहा लोक मेलेत गावात कोविडनं. त्यांनी नाही म्हणतात, फक्त 2च मेले म्हणून केरळमध्ये सांगितलं. सगळे तुम्हाला रिपोर्ट भेटतील. कुठं? हा, केरळमध्ये तुम्हाला सगळे रिपोर्ट भेटतील तुम्हाला. तुम्ही अजून काय तरी सांगितलं यांच्यासमोर की रेमडेसिवीर इंजेक्शन ह्यांना कुठं तरी आणतात. एक पण दाखवू द्या. हे हा? सिंगल रेमेडिशन दाखवू द्या. सलाईनमध्ये यांनी इंजेक्शन देतात ऑक्सिजनचं, ऑक्सिजन लेवल वाढावं म्हणून. हां, कोणतं इंजेक्शन आहे ते काय? ते इंजेक्शन आता यांच्या स्टाफला माहिती. यांचा स्टाफ एक पण नर्स केलेला कोर्स कोणच नाही. सगळे अनपढ आहेत. हं, 7वी फेल 8वी फेल आहेत. कोण पण इथं शिकलेला कोणच नाही इथं. हं. आणि यांनी सगळे इंजेक्शन मारते, सलाईन देतात. उद्या पेशंटला कोण काय झालं तर कोण जबाबदार आहे? तेव्हा यांचं वैयक्तिक गावात पेशंट वाढवलेत. त्यांना ताकीद दिलंय की कोविड-19चे पेशंट घेऊ नका. तरी पण त्यांचं ऍडमिट करणं आहे त्यांचं इथं. कोविड-19च्या पेशंट आता डॉक्टर म्हटल्यावर आल्यावर त्यांना पुढे आम्ही फर्दर रेफर करतो. तुम्ही गव्हर्नमेंट ट्रॅक करा आणि कोविड सेंटरला जावा म्हणून. असं किती पेशंट आले ते आजपर्यंत आपल्यापाशी? मला वाटते 18 ते 20 पेशंट पाठवलेले आहेत. तुम्ही पाठवले? तुमचे? सगळं आहे गव्हर्नमेंट म्हणजे सारी ग्रुप म्हणून तहसीलदारचा ग्रुप आहे. हां, त्या ग्रुपला इथं लिस्ट गावामध्ये लोक येऊन येऊन आम्ही इथं मध्ये लागलो कालच. हां. परत पुन्हा गर्दी आहेच. उद्या गावात लोक सांग मरू दे का? नाही, असल्या टायमाला लोकांना ज्यावेळी मेडिकलची सोय असताना ह्या लोकांना बघू नका, त्या लोकांना बघू नका, हे असं काय नियम आहे का? पोलीस स्टेशन यांचं, हां. यांचा भावाचा मित्र, हां, आमदार साहेब यांचे, हां. ग्रामपंचायत यांची, हां, म्हणून यांना विचारणार कोण नाही गावात. त्याला काय संबंध? याच्या पुढे मला काय जीवात उगल मला माहित आहे. तुम्ही बघा मला काय नाही होईल या गावात. मला याच्या पुढे जीवात दुखवली, कोणा कोण मारतील, कोणा कोणाची मारतील. त्याला सगळे जबाबदारी राहतील. तसलं आम्ही फालतू का काम नाही हे केलं नाही. लोक खूप मोठे आहेत. त्यांना विचारणारा कोण नाही गावात. हे बापूचा आमदाराचे लोक आहेत त्यांनी. हां. उद्या जर मला काय झालं हे जबाबदार तुम्हाला 100% असं म्हणायचं की इथं कोविड पेशंट इथं घेऊ लागलेले आहेत. ह्यांचा राजकीय पदाचा वापर करून ह्यांनी अधिकाऱ्यांचे यांच्या स्टाफचे रिपोर्टिंग आहेत माझ्याकडे. आहेत. हा, मी विचारलं कोविड पेशंट आहे आणता का? त्यांनी काय म्हणले किती लेवल आहेत म्हणले. हं. मी म्हटलं 80-85 नाही म्हणले. 90च्या पुढे सुद्धा मी घेतो म्हणले. आता असलं घेतो म्हणजे पुढचे घेत नाही म्हणजे रेकॉर्डिंग पण आहे माझ्याकडे. 90च्या पुढचे ऑक्सिजन नाही. रेकॉर्डिंग आहे 95च्या खाली स्टाफचं गेलं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. तर त्यांच्या स्टाफचं रेकॉर्डिंग आहे, बाहेरचं नाही. कोविड त्यांनी ऍडमिट करते स्टाफचं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. 95 खाली गेलं तरी आम्ही सरकारला सांगतो. ते रिपोर्ट तुम्ही बघा. नाही, तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो मी. वाटलं मुलाखत द्यायला मी तुमच्या याला येतो, तुमच्या ऑफिसला येतो, मुलाखत द्यायला सगळं तुम्हाला प्रूफ देतो, सगळं येतो तुम्हाला. प्रूफ वगैरे सगळे आहेत माझ्याकडे. हे बघा, हे ह्या ग्रुपवर आता आजचं मीटिंग आहे CC ह्यासाठी बोलवलं कोविड केअर सेंटर चालू करण्याबाबतीत ह्यांचं. आता मी पाठवलेलं इथं. आम्ही रोजचं रोज म्हणजे सेंडिंग असते त्या ग्रुपवर सगळ्यांचा. कुठला ग्रुप आहे ते? तहसीलदारचं सारी आणि हे ग्रुप ILI ग्रुप. मी रोहन रमेश चौगुले, राहणार बरूर, दक्षिण सोलापूर. माझी मम्मी या गावात ग्रामपंचायत सदस्य आहे. 1.5 वर्ष झालं कोरोनाचा कहर चालू आहे. आमच्या गावातील अनिल अविनाळी हा कावीळचा डॉक्टर आहे. आणि अलीकडं हा कोरोना पेशंट हा ॲडमिट करून घेतो आहे दवाखान्यामध्ये. कोरोना पेशंट कमी होते त्याच्याकडं, चांगली गोष्ट आहे. पण त्याच्यामुळं गावात पेशंटची लोकसंख्या वाढली. गावात 7-8 लोक मेले कोरोनानं. आणि एक आजी होती भोई समाजाची, त्यांना कोरोना झाला होता. मग त्या दवाखान्यात त्यांना कमी केलं 10 दिवसामध्ये. आणि त्या कमी झाल्यानंतर त्याची आजीची देखभाल करणारी त्याची मुलगी जी होती तिची लागण तिला लागलं आणि ती मृत्युमुखी झाली. म्हणजे त्यांनी काळजी घेतली नाही का काळजी कोरोना घेतली नाही, कोरोना पेशंट पेशंट. सारखी? म्हणजे इथं आयुर्वेदिक इलाज करीत असताना त्यांनी कोरोना पेशंट बरे करतात बरे करतात असं तुमच्यापाशी माहिती आहे? चांगली गोष्ट आहे. पेशंट चांगले व्हायलेत काय, पण त्याची काळजी घेत नाहीत. काळजी घेत ते नाही. निष्काळजीपणामुळे ते एक बाई मेली ह्यांच्यात. म्हणजे त्यांनी त्याची सुरक्षता घेतल्या नाही. सुरक्षितता घेतलेली नाही. त्यांनी स्वतः गावातले स्थानिक पेशंट न घेता कर्नाटकचे, सोलापूरचे, इतर परगावातले पेशंट
तो इकडे बोलून त्यांना ट्रीटमेंट देतो आणि त्यांचीच लागण पूर्ण गावाला झाली आणि गावाला पूर्ण कोरोना पेशंट वाढत गेले. अजूनही आज लोकसंख्या आज 80 लोकसंख्या गावात कोरोना पॉझिटिव्हच्या आहेत. सोलापूर तुमच्या गावात बरूड गावात बरूड त्याला गावात जबाबदार अविनाश डॉक्टर आणि त्याचा पूर्ण अख्खा स्टाफच आहे. ह्याच्या स्टाफमध्ये कोणीही नर्सिंग केलेलं नाही ना कोणीही डॉक्टर कोर्स केलेला नाही आणि त्या स्टाफ सगळे इंजेक्शन करतात, सलाईन लावतात. त्या सलाईनला इंजेक्शनला जर काही धोका झाला तर त्याला जबाबदार कोण? तर हे डॉक्टर अविनाश अविनाळे हे MBBS आहे का BM? MBBS नाही ते. नाही. नाही MBBS नाही. मग हे सर्व गोळ्या दवा देतात ह्याच्या विरुद्ध पण तुमची तक्रार आहे म्हणजे उद्या काही झालं तर? हां, आता कपचा आणि खोकल्याचं परमिशन नाही मेडिकल वगैरे द्यायला, तरी पण यांनी कपचं आणि खोकल्याचं त्यांनी औषध त्यांनी देतात. चालतं. अजून काय तुम्हाला काय सांगायचं गावाबद्दल म्हणजे यांचं- ते म्हणजे आता एखाद्या माणसामुळं एखाद्या डॉक्टरमुळं ज्यावेळी कोविड पेशंट ठीक होत असेल तर असला दवाखाना राहिला पाहिजे की असला दवाखाना राहिला पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? हे दवाखाना राहिला पाहिजे, यांना परमिशन दिली पाहिजे. परमिशन यांना रिसर दिलं तर त्यांना अजून वरनं गव्हर्नमेंटकडनं सरकारनं त्यांना चांगलं अजून इक्विपमेंट्स भेटतील त्यांना करायला. पेशंटच्या इलाजसाठी त्यांना इक्विपमेंट भेटतील. कोविड सेंटर चांगलं झालं तर इथं बरं आहे आमच्या गावात. काय इथं 10 गावात कुठं हे नाही आहे, कोविड सेंटर नाही आहे, सोलापूरला जावं लागतं. मग ते डॉक्टर अविनाळे करू लागले, तुमचा विरोध का त्याला? त्यांच्यामुळं हां परगावातली लोकांमुळं हां जे परगावाचे लोक जे इथं गावामध्ये येतात, राहतात, तिथं थुकतात, बसतात, काय काय ठिकाणी हातावर राहतात, त्याची लागून पूर्ण गावाला लागलेली आहे. मग तुमचं म्हणणं काय ते दवाखान्यात त्यांचं गावामध्ये राहू नये? राहू नये. मग कुठं राहू? गेल्या कोरोना लॉकडाऊनच्या वेळेस दवाखाना गावाच्या बाहेर होता. म्हणजे गेल्या एक 7-8 महिने गावाच्या बाहेर होता दवाखाना. त्यांचं शेत आहे इथं, टाकळीमध्ये शेत आहे, त्या शेतामध्ये त्यांचा दवाखाना होता. तिथं त्यांचे पेशंट होते तेव्हा आम्हाला काही तक्रार नव्हती. पण ते दवाखाना तिने आता गावात घेऊन आलेत आणि गावामध्ये दररोज 100, 150, 200 पेशंट डेली आहेत त्यांच्या क्लिनिकमध्ये. तर त्यांनी दवाखाना गावात सुरू न करता बाहेर करावे असं तुमची इच्छा आहे. ग्रामपंचायतनं त्यांना नोटीस पण दिलेली आहे, पेशंट ॲडमिट करून देऊ नको म्हणून. ग्रामसेवकशी माझं बोलणंही झालेलं आहे. ग्रामसेवकला पण काही बोलता येत नाही का सत्ता त्यांची आहे, ग्रामपंचायत त्यांची आहे, सरपंच त्यांचा आहे, डेप्युटी त्यांचा आहे, सुभाष देशमुख आमदार त्यांचे आहेत, पोलीस स्टेशन त्यांचं आहे, त्यांचा भाऊ काय तर विक्रांत हवळे साहेबांचा मित्र आहे म्हणून ते कोण दखल घेऊ शकत नाहीत. आणि गावातले स्थानिक लोक त्यांच्या विरोधात गेले की त्यांना खूप त्रास दिला जातो. काय म्हणून त्रास दिला जातो? की त्यांना काही अडचणी आणतात, त्यांच्या कामात अडथळा आणतात, त्यांना कशामध्ये त्यांना गुंतवतात. त्यांचं वर्चस्व खूप मोठं आहे. आतापर्यंत त्यांना कोणीही गावात त्यांना विरोध केलेला नाही. आज मी विरोध केला, का विरोध केला की आज मला गावाची चिंता आहे, माझ्या लोकांची चिंता आहे. लोक माझे मरले, 10 लोक मेले, अजून लोक पेशंट आहेत, अजून लोक मरतील. मला या भीतीनं मी मुलाखत देतो आहे आणि माझ्या गावात संरक्षणासाठी मी त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावं. गुन्हा दाखल होत नसेल तर लोकांचं त्यांनी चांगलं करत असेल तर कोविड सेंटर आमच्या गावात ओपन करावं आणि इलाज चालू करावं. सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल महाराष्ट्र की आवाज़ को और ताज़ा खबरें पाने के लिए बेल आइकॉन को प्रेस